ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये देवाची उपस्थिती आहे आणि परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि प्रभूने वचन दिल्याप्रमाणे तो आम्हाला कधीही सोडणार नाही आणि तो कधी टाकून देणार नाही। म्हणून आम्हाला प्रभूमध्ये खंबीर आणि स्थिर असं उभं राहायचं आहे। म्हणून आजच्या ऑनलाईन प्रार्थनेला सुरुवात करीत असताना आपण सुरुवातीची प्रार्थना करूया आणि नंतर इथून पुढचं सर्व वेळ देवाच्या आपण हातामध्ये देऊया। आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय पिते, आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुला गौरव देतो। तू सर्व शक्तिमान सर्व समर्थ देव आहेस। तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस। परमेश्वर बाप्पा, प्रभू मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस आणि नव्याने आज प्रभू तुझ्या चरणापाशी येण्याची संधी दिलीस, याबद्दलही तुझं गौरव करीत आहे। आजचं वचन, गीत, प्रार्थना परमेश्वर बाप्पा जे काही अर्पण घेऊ ती सर्व तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव दे। प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून ऐक, आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या गौरवासाठी आपण एक गीत गाणार आहोत आणि गेल्या रविवारी आपण एक विषय हाताळत आहोत की सैतानाला आम्ही संधी देऊ नये म्हणून। आणि प्रभूमध्ये आपलं जीवन आपण जगत असताना आपल्याला धैर्याची गरज आहे, आपल्याला स्थिर उभं राहण्याची गरज आहे, आपल्याला सावध राहण्याची गरज आहे। कारण सैतान आम्हाला कोणत्याही प्रकारे कसल्याही प्रकारे तो आम्हाला फसवू शकतो आणि देवाच्या आज्ञा मोडायला भाग पाडू शकतो। आणि जर आम्ही सावध नसेल, आम्ही जर प्रभूमध्ये स्थिर नसेल तर निश्चित आपण फसले जाऊ। आणि म्हणून जसं पेत्राचे पहिले पत्र 5व्या अध्यायामध्ये असलेले की तुम्हाला माहीतच आहे की तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत। आज प्रभूमध्ये येऊन सुद्धा पुष्कळ जण दुःखी भोगत आहेत का? कारण ते सावध नाही, ते सैतानाला वाव देत आहेत त्यांच्या जीवनामध्ये। म्हणून आपण एक गीत गाणार आहोत, मराठी गीत आहे, सैनिकांनो धैर्य धरा युद्धी राहा स्थिर। आपण प्रभूचे सैनिक आहे आणि सैतान आमच्यावर कधी पण हमला करू शकतो, त्यासाठी आम्हाला युद्धासाठी तयारीत राहायचं आहे आणि जेणेकरून आम्ही त्या युद्धामध्ये प्रभूच्या सहाय्याने आपण विजयी होऊ। आपण ती गीत गाऊया। सैनिकांनो धैर्य धरा युद्धी रहा स्थिर, पहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर। जय जयकार करा यश मिळते, साह्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती। सर्वदा संख्य वैरी हल्ला करीती, बाण येती आम्हावरी शूर पडती। जय जयकार करा यश मिळते, साह्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती। तो वैऱ्यांचा सरदार साच बलवान, ख्रिस्त परी तारणार कैवारी महान। जय जयकार करा यश मिळते, साह्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती। सैनिकांनो का दबावे झुंज त्याचशी, शेवटास युद्ध न्यावे मी ख्रिस्ताशी। जय जयकार करा यश मिळते, साह्यकारी प्रभू ख्रिस्त आम्हा संगती। प्रेज द लॉर्ड। सुंदरसे गीत आहे आणि या गीतामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आपण देवाचे सैन्य आहोत। परमेश्वराने आम्हाला त्याच्या युद्धासाठी निवडलेला आहे आणि प्रभूमध्ये आम्हाला सैतानाशी युद्ध करायचे, कारण आपला शत्रू हा सैतान आहे आणि आम्हाला नेहमी तयारीत राहायचंय, कारण कोणत्याही वेळेला कुठल्याही वेळेला कुठल्याही परिस्थितीत सैतान आमच्यावर हमले करू शकतो। आणि ह्या
प्रत्येक परिस्थितीमध्ये टिकून राहणाऱ्या आम्हाला सैनिक बनायचं. म्हणून पेत्र त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की सावध असा आणि जागे राहा, आणि तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे शोधित फिरत असतो. आणि आपण जर सावध नाही राहिलो तर नक्कीच तो सैतान आम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल आणि देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनात आशीर्वादापासून आपण दूर निघून जाईल. आणि म्हणून यावेळेला प्रभूला धन्यवाद असो या सुंदरशा गीताबद्दल. आपण यावेळेला प्रार्थना करणार आहोत आणि मध्यस्थीची ही प्रार्थना करून आपण आपल्या मंडळीतील प्रत्येकासाठी जी परिस्थिती आज सध्या निर्माण झालेली आहे संपूर्ण जगात, आपल्या देशामध्ये जी कोविड जी आहे त्याच्यातून देवानी लवकरात लवकर मुक्त करावं यासाठी आपण प्रार्थना करीत राहूया. आणि आपल्या प्रार्थना कधी वाया जाणार नाहीत. परमेश्वर नक्कीच त्याच्या प्रार्थनेचं आपल्या प्रार्थनेचं तो उत्तर देईल. आणि प्रार्थना करणाऱ्या आपल्या ज्या ज्या भागामधून देवाची सेवा आपल्या मंडळीच्या द्वारे होत आहे, देवाची लेकरं आहेत, आपल्या मंडळीची जी सभासद आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात की देवानी त्या सर्वांना सांभाळावं, देवानी त्या सर्वांची काळजी घ्यावी. आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेला जाण्यापूर्वी आपण जे अर्पण आज प्रभूसाठी आणलेलं आहे ते अर्पण आपण परमेश्वराला देऊन आपण देवाची आराधना करू आणि देवाला देण्याच्या द्वारे आपण त्याची सेवा करूयात. आणि आपण प्रार्थना करू जे या येत्या आठवड्यांमध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू की त्यांचे वाढदिवस देवाने आशीर्वादित करावेत. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया. स्वर्गीय थोर परमपवित्र सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देव बाप्पा, जग आणि जगातल्या निर्माण करत्या, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तू महान, अद्भुत आणि सर्वशक्तिमान देव आहेस. पित्या प्रभू, आजपर्यंत आम्ही ज्या काही प्रार्थना तुला केलेल्या आहेत आणि नक्कीच आम्हाला त्याचं फळ किंवा त्या प्रार्थनेचं उत्तर येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करीत आहे आमच्या मंडळीच्या द्वारे ज्या ज्या भागात तुझी सेवा सुरू आहे, विशेष करून मसवडसाठी, वाटा स्टेशनसाठी आणि बाप्पा फलटण तालुक्यातील प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, प्रभू गावांसाठी आम्ही प्रार्थना करतो की जिथं तुझे विश्वासणारे आहेत प्रभू त्या सर्वांना प्रभू तू सांभाळ, त्या सर्वांची तू काळजी घे, त्या सर्वांचं रक्षण कर प्रभू. परमेश्वर बाप्पा, सर्व सैतानी कारस्थान येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही नष्ट करतो प्रभू. त्या सर्वांना या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी तुझी कृपा पुरव, तुझं मार्गदर्शन कर प्रभू. देव बाप्पा, मी प्रार्थना करीत आहे परमेश्वर बाप्पा, प्रभू परमेश्वरा, जसं मागील दिवसांपासून प्रत्येकाला सांभाळलेला आहेस तसं इथून पुढे तू प्रत्येकाला सांभाळ परमेश्वरा. देवा, मी प्रार्थना करतो येत्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना मी तुझ्या स्वाधीन करतो प्रभू. त्यांच्यासाठी हे वर्ष आशीर्वादाचं, यशाचं आणि लाभाचं जाऊ दे प्रभूजी. या वर्षामध्ये प्रभू तुझं कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडून येऊ दे प्रभू. परमेश्वर बाप्पा, तुझं हे वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादित, यशाचं, लाभाचं, भरभराटीचं, आरोग्याने भरलेलं आणि तुझ्या सानिध्याने असलेलं प्रभू असं त्यांचं जीवन असू दे प्रभू. परमेश्वर बाप्पा, जे काही अर्पण आम्ही आज तुला अर्पण केलेलं आहे त्या अर्पणाचा तू स्वीकार कर प्रभूजी. प्रभू, त्या विश्वासणाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहे की या दिवसांमध्ये सुद्धा जरी ऑनलाईन प्रार्थना होत आहेत तरी देखील परमेश्वर बाप्पा ते आपलं अर्पण आणि दशांश न चुकता न विसरता देत आहेत प्रभूजी. आणि खरोखर प्रभू त्यांचं कष्ट, त्यांचं हे करणं कधी वाया जाणार नाही परमेश्वर बाप्पा. कारण प्रभू जिवंत देव बाप्पा, जे चर्च चालू असताना आज्ञा पाळत होते प्रभू, त्याच प्रकारे प्रभू ही लेकरं प्रभू तुझ्या आज्ञा पाळत आहेत. जे आपले दशांश देत आहेत बाप्पा, ते दशांशही प्रभू तू आशीर्वादित कर प्रभू. जे अर्पण तुला देत आहेत तेही तू आशीर्वादित कर बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, मी प्रार्थना करीत आहे परमेश्वर बाप्पा, आमच्या मंडळीच्या द्वारे ज्या ज्या प्रत्येक ठिकाणामध्ये तुझं कार्य होत आहे त्या सर्व ठिकाणांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. परमेश्वर बाप्पा, तू कार्य कर आणि तुझा महिमा होऊ दे प्रभू येशू. आम्ही वचनांकडे आम्ही आमचं लक्ष वळवीत असताना तुझ्या वचनांमधील गुप्त गोष्टी आमच्या दृष्टीस पाड आणि आम्हाला ऐकणारे कान आणि समजणार अंतःकरण तू दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून ऐक. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला गौरव असो. आणि मला विश्वास आहे की तुम्ही दर रविवारी या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थनेसाठी बसत आहात आणि मला आनंद वाटतो त्या कुटुंबांबद्दल की जे दर रविवारी समोर असं मोबाईल ठेवतात आणि सर्वजण घरातले लोक एकत्र बसून प्रार्थना करतात आणि या ऑनलाईन चर्चमध्ये सभेमध्ये ते सहभागी होत आहेत. आणि खरंच ज्यांना देवाची ओढ आहे, ज्याला देवाच्या वचनाची आवड आहे, परमेश्वर बायबल सांगतं की ज्याचा हर्ष देवाच्या आज्ञांमध्ये आहे
तो धन्य आहे. आणि आम्हाला त्या लोकांबद्दल, त्या लेकरांबद्दल देवाच्या मी खरोखर प्रभूचे आभार मानतो की ते आपला वेळ परमेश्वराला देत आहेत. जरी चर्च नाही तरी देखील ऑनलाईन चर्चमध्ये, ऑनलाईन सभेमध्ये ते सहभागी होत आहेत. आणि त्या सर्वांचं मी मनापासून प्रभूमध्ये आभार मानतो. आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे आणि नक्कीच परमेश्वर तुमच्या इच्छा लवकरात लवकर परमेश्वर पूर्ण करील. देवाला गौरव असो. यावेळेला आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. आणि मागच्या रविवारी जो विषय मी निवडला होता त्या विषयाकडे मी आपलं लक्ष केंद्रित करीत आहे. सैतानाला संधी देऊ नका हा विषय मी निवडलेला होता. आणि त्यामध्ये जे वचन मी काढलं होतं ते म्हणजे लूक शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 13 वचन. लूक शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 13 वचन. मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. पुन्हा एकदा वाचतो. मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. लक्षात ठेवा प्रियानो, देवाच्या लोकांनो, सैतान आम्हाला कायमस्वरूपी सोडून जात नाही, कधीच जात नाही. तो आमच्याकडून संधी शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि त्यासाठी मी येशू ख्रिस्ताचं उदाहरण तुमच्या समोर ठेवलं. जर तुम्हाला अधिक स्पष्ट जे मागच्या रविवारचा संदेश ऐकायचा असेल तर तुम्ही YouTube आपल्या चॅनलवर जा आणि तुम्हाला त्या ठिकाणी गेल्या रविवारचा संदेश तुम्हाला त्यावेळी तिथं ऐकायला मिळेल. आणि मी बरेचसे उदाहरण दिले की सैतान कसं येशूला फसवण्याचा प्रयत्न करीत होता, देवाची आज्ञा मोडण्यासाठी भाग पाडत होता. त्याची मी बरीचशी उदाहरणं संदर्भासहित तुम्हाला दिलेले आहेत. लक्षात ठेवा, देवाची योजना तुमच्या जीवनासाठी, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी खूप मोठी योजना आहे. देवाने तुम्हाला आशीर्वादित करण्याचं ठरवलंय. देवाने तुमच्या लेकरांना आशीर्वादित करण्याचं ठरवलंय. देवाने तुमचा भविष्यकाळ आशीर्वादित करण्याचं ठरवलंय. परंतु लक्षात ठेवा, त्यासाठी आम्हाला सैतानाला संधी द्यायची नाहीये. जर आम्ही सैतानाला संधी दिली तर त्या सगळ्या योजना, परमेश्वराच्या योजना ज्या आहेत आमच्या बाबतीत, त्या कोणत्याही योजना पूर्ण होणार नाहीत. आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की जे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सैतानाला संधी देऊ नका, आम्हाला सैतानाला संधी द्यायची नाही. कारण एकदा का आम्ही सैतानाला संधी दिली आमच्या जीवनामध्ये, तो आपलं कुटुंब, आपले लेकरं, आपलं भविष्यकाळ पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू शकतो. आणि त्यासाठी मला ती उदाहरणं तुम्हाला द्यायची आहेत की कसं जर आम्ही परमेश्वराला नाही का सैतानाला संधी दिली तर सैतान आमच्या जीवनामध्ये काय करू शकतो. आम्ही जर सैतानाला संधी दिली तर सैतान आमच्या बाबतीत काय करू शकतो याबद्दल मला तुम्हाला पवित्र शास्त्रामधून उदाहरणं द्यायची आहेत. आणि त्यापैकी पहिलं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहित आहे की आदाम आणि हवेचं. आणि आदाम आणि हवेबद्दल जर आम्ही पाहिलं तर आम्ही देवानी जी त्यांना आज्ञा दिली होती की ती आज्ञा त्यांनी मोडली. ती आज्ञा त्यांनी काय केली? मोडली. देवाची आणि मनुष्याची, आदाम आणि हवेची देवाची जी सहभागिता होती ती सहभागिता तोडण्यासाठी देवाची जी योजना आहे आदाम आणि हवेच्या बद्दल, ती योजना नष्ट करण्याचा सैतानाने प्रयत्न केला. आणि त्या दबावाला किंवा त्या परिस्थितीला किंवा त्या चुकीला ते आदाम आणि हवा हे बळी पडले आणि त्यांनी देवाची आज्ञा मोडली. आणि आम्ही पाहतो 3रा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय. आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की सैतानाने कशा प्रकारे स्त्रीला फसवलं, कशी देवाची योजना फेल केली त्यांच्या जीवनामध्ये. एका चुकीचा परिणाम किती मोठा आदम आणि हवेला भोगावा लागला हे आज आम्हाला पवित्र शास्त्र सांगत आहे. 3रा अध्याय आणि बघा 3ऱ्या वचनापासून. पण बागेच्या 2रं वचनापासून वाचतोय. स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. परमेश्वराने जी आज्ञा सांगितली त्या आज्ञेबद्दल मनामध्ये शंका निर्माण केली, संशय निर्माण केला देवाच्या आज्ञेबद्दल. आणि त्यांनी सैतानाने स्पष्ट सांगितलं की तुम्ही खरोखर मरणार नाही. शेवटी ती विचार करायला लागली की नाही का, मग जर
आम्ही मरणार नाही, तर मग देवानी असं का सांगितलं आम्हाला? बघा 5वं वचन, कारण देवाला हे ठाऊक आहे की, हे कोण बोलतोय? सैतान बोलतोय. देवाला हे ठाऊक आहे, देवाला हे माहिती आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. त्याच दिवशी देवाला हे माहिती आहे, तुम्ही जर ते फळ खाल्लं तर तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. काय शब्द वापरला? देवासारखे. जसं देवाला बरं वाईट सगळं कळतं तसं तुम्हालाही कळायला लागेल. म्हणजेच देवाच्या आज्ञेबद्दल मनामध्ये शंका निर्माण करून देणारा हा सैतान आहे. आणि ज्यावेळेला मनुष्याच्या मनामध्ये सैतान शंका निर्माण करतो, देवाच्या बद्दल संशय निर्माण करतो, त्यावेळेला मनुष्य देवाची आज्ञा मोडायला लागतो. आणि सैतानाने त्या हवेला स्पष्ट सांगितलं तुम्ही देवासारखं होणार. मग ती विचार करायला लागली की देवाने आम्हाला ही गोष्ट का नाही सांगितली, देवाने आम्हाला ह्यापासून का लपवलं, का आम्हाला अंधारामध्ये ठेवलं, का देवाची इच्छा नाही का की आम्ही देवासारखं व्हावं, देवासारखं बरं वाईट जाणणारे व्हावं. हे अनेक विचार तिच्या मनामध्ये यायला लागले. आणि एवढंच नाही तर त्या सैतानाने अजूनही काही गोष्टी सांगितल्या. बघा 6वं वचन, त्या झाडाचे फळ खाण्यास चांगलं, ते खायला चांगलं आहे, दिसण्यास मनोहर, दिसायला पण ते सुंदर आहे, आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही दिले व त्याने ते खाल्ले. देवाच्या लोकांनो, सावध राहा. सैतानाला संधी देऊ नका. हवेने सैतानाला संधी दिली तिच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी. तिला ते राहवलं नाही, कारण सैतानाने एवढी भुरळ घातली, देवाच्या बद्दल शंका निर्माण केल्या, देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण केल्या, देवाच्या दैवत्वाबद्दल शंका निर्माण केल्या, देवाबद्दल इतक्या मनात शंका निर्माण केली, इतका संशय निर्माण केला की त्या संशयामुळेच तिने ते फळ काढून खाल्लं. कारण किती मोठी चुकी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. आणि ह्याचा परिणाम काय झाला आम्हाला पुढे पाहायला मिळतो की देवाने त्या आदामाला श्राप दिला, हवेला श्राप दिला, त्या सापाला श्राप दिला. एवढंच नाही तर देवाने त्या बागेतून त्यांना हाकलून दिलं बाहेर. आणि आदामाला सांगितलं की तू निढळाच्या घामाने, म्हणजे तू कष्ट करून भाकर मिळवून खाशील. परंतु मला सांगा, काय वाईट होतं त्या बागेमध्ये? काय वाईट होतं? किती चांगलं जीवन ते जगत होते, किती सुखाचं जीवन, आशीर्वादाचं जीवन जगत होते. त्यांना कष्ट करण्याची गरज नव्हती. भूक लागली की कोणत्याही झाडाचं फळ, ज्या झाडाचं फळ खायचंय त्या झाडाचं फळ खाऊ शकत होते, फक्त मधल्या झाडाचं फळ सोडून. काय वाईट होतं? सैतान नेहमीच देवाच्या कार्याला अडखळ आणण्याचा प्रयत्न करतो. आदम आणि हवेच्या बाबतीत असलेली देवाची योजना जी आहे ती पूर्णपणे त्या दोघांनी नष्ट केली. सैतानाला त्यांनी संधी दिल्यामुळं त्यांचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालं. देवाने त्यांना हाकलून दिलं, त्या बागेतून ठेवलं नाही. जर तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा सैतानाला वाव दिला तर सैतान आम्हाला देवापासून खूप दूर घेऊन जाईल, की जिथून परत वापस माघारी नाही येऊ शकत. परमेश्वराने पुन्हा त्या आदामाने हवेला त्या बागेमध्ये नेलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. झाली चुकी त्यांच्याकडून, श्राप दिला प्रभूंनी, पण प्रभूंनी त्यांना क्षमा नाही केली. परत क्षमा करणं म्हणजे त्यांच्यासाठी तारणाची योजना आखली प्रभूंनी, त्यांना नाही का त्यांच्यासाठी तारणाऱ्याची योजना आखली, परंतु बागेमध्ये परमेश्वराने पुन्हा त्या ठिकाणी नेलं नाही. बघा इथं 24 वचन, 3रा अध्याय. देवाने मनुष्यास बाहेर घालविले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेविली. प्रभूंनी त्यांना हाकलून दिलं त्या बागेतून. म्हणून प्रियानो, सैतानाला वाव देऊ नका कृपा करून. कारण सैतानाला आम्ही वाव दिला तर सैतान आमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकतो पूर्णपणे. दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगू द्या. सर्वांना माहिती असेल कदाचित,
प्रेषितांची कृती याचा 5वा अध्याय, प्रेषितांची कृती याचा 5वा अध्याय, आणि त्या ठिकाणी आम्हाला हनन्या आणि सफीरा यांचं उदाहरण पाहायला मिळतं. त्या दोघांनी काय केलं की सैतानाला त्यांच्या जीवनामध्ये वाव दिला. प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय 1 वचनापासून. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्मेशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे. बघा, इथं सैतानाने हनन्या आणि सफीराला सुद्धा भरवलं. कुणाच्या संमतीनं? आपल्या पत्नीच्या संमतीनं. आदामाने कुणाच्या द्वारे कुणाला फसवलं? सैतानाने. बरोबर, हवेला फसवलं. हवेला फसवल्यानंतर इथं कुणाच्या संमतीने, म्हणजे कुणाचा ताबा घेतला? सफीराचा. करेक्ट. ही गोष्ट लक्षात ठेवा की सैतानाने इथं सुद्धा परमेश्वराची आज्ञा मोडण्यासाठी या दोघांना भुलवलं आणि विकलेल्या किमतीतून त्यांनी काही भाग बाजूला काढून ठेवला. देवाची आज्ञा पाळत असताना देवाच्या लोकांनो, सैतानाला बिलकुल वाव देऊ नका. या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला हेच सांगत आहे. देवाची आज्ञा मोडण्यासाठी सैतानाने आदामाने हवेला भाग पाडलं आणि हिथं एका विशिष्ट आज्ञा मोडण्यासाठी भाग पाडलं, ते म्हणजे देवाला देण्याच्या बाबतीत. देवाला देण्याच्या बाबतीत या दोघांनी एकमत केलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असा कोणताही नियम नव्हता की आपली सगळी जमीन विकायची आणि प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवायची. कोणताही नियम नव्हता. जो तो आपापल्या खुशीने, मनापासून आनंदाने ते गोष्टी करत होते. कुणावर जबरदस्ती नव्हती. परंतु या ठिकाणी या दोघांवरही कोणती जबरदस्ती नव्हती. विकली जमीन, ठीक आहे. जर त्यांनी विचार केला असते की नाही, सगळं नको, आपण अर्ध ठेवून घेऊया आणि अर्धी आपण प्रेषितांच्या चरणापाशी नेऊन ठेवू, तरी ते पाप नव्हतं. पण त्यांनी लबाडी केली. तिथं लबाडी केली म्हणजे त्यांना काय केली बघा. 3रं वचन. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे, म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले. ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय. हे करण्याची आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली. बघा, लक्षात घ्या की पेत्र इथं म्हणतो की तुम्ही देवाशी नाही तर देवाच्या आत्म्याशी लबाडी केली आहे. पुष्कळ कुटुंबामध्ये नाही का, देवाला देण्याबद्दल एकमत नसतं दोघांमध्ये, पती पत्नीमध्ये. पती कदाचित म्हणत असेल की आपण देवाचं जे आहे ते देवाला देऊ, पत्नी नको म्हणते. कदाचित पत्नी म्हणत असते की आपण जे देवाचं आहे ते देवाला देऊया, आणि पती नको म्हणतो. आणि शेवटी दोघांपैकी एकाचं मत कुणीतरी ऐकतच, कारण घरामध्ये प्रॉब्लेम होऊ नये, घरामध्ये भांडण होऊ नये म्हणून. आणि तिथंच तीच गोष्ट ह्या दोघांच्या जीवनात घडली. बघा, ज्या वेळेला हनन्यावर देवाचा क्रोध आला आणि तो तिथं मरण पावला आणि त्याला लोकांनी नेऊन पुरलं. त्याच्यानंतर काही वेळानंतर त्याची पत्नी आली आणि त्यांनी विचार केला की अजून ही कसं काय आले नाहीत, म्हणून ती बघायला गेली. आणि त्यावेळेला इथं लिहिले की 3 तासांनी, 7वं वचन. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय. तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. होय, तेवढ्यालाच. खरं जर बघितलं तर तेवढ्यालाच त्यांनी विकली होती का? नाही.
त्या दोघांच्या एकमत करून त्यांनी काही रक्कम बाजूला काढून ठेवली आणि बाकीची प्रेषिताच्या चरणापाशी आणून दिली. ह्या बाबत ह्या गोष्टीमधून ते असं दाखवण्याचा प्रयत्न करीत होते की ते किती महान आहेत, किती किती चांगले आहेत, ते सगळे विकले आणि सगळे पैसे आणून ठेवले. पण त्यांनी देवाची आज्ञा मोडली प्रियानो. आणि हे कुणी भरवलं त्यांना? कुणी भुलवलं? सैतानाने. स्पष्ट लिहिलंय. तिसरं वचन बघा, जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले? सैतानाने मन भरवलं. प्रियानो, त्याचा परिणाम काय झाला माहितीये ना? काय झाला परिणाम? दोघही मरण पावले. दोघही. देवाचा क्रोध आमच्यावर येऊ नये म्हणून प्रियानो आम्हाला सैतानाला वाव द्यायचा नाहीये. तिसरं उदाहरण आपल्याला माहितच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य यहूदा इस्करियोत. लूक याचा 22वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, लूक याचा 22वा अध्याय आणि 3रं वचन, तेव्हा 12 प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्करियोत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला. यहूदा इस्करियोत मध्ये सैतान शिरला. का? कारण सैतानाला त्याने वाव दिला. कारण त्यांनी 30 रुपयांसाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं. नंतर त्याला त्याची चुकी का आली? परंतु काय फायदा? वेळ निघून गेली होती. जे पैसे त्यांनी त्या लोकांकडून घेतले होते ते पैसे परत नेऊन दिले, पण त्यांनी घेतले नाही. शेवटी त्याला पस्तावा आला आणि त्याने जाऊन गळफास घेतला. देवाच्या लोकांना देवाची योजना आमच्या जीवनात पूर्ण होऊ नये म्हणून सैतान हा पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीपासून देवाच्या योजना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. देवाची योजना हाणून पाडण्याचा तो प्रयत्न करीत आहे. परंतु आमच्या हातामध्ये आम्हाला सैतानाला वाव द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे. म्हणून येशूची परीक्षा संपल्यानंतर सैतान संधी मिळेपर्यंत सोडून गेला. सैतानाने येशूला सुद्धा सोडलं नाही. शेवटपर्यंत सोडलं नाही. सैतान संधी शोधत होता. शास्त्री पुरुषांच्या द्वारे संधी शोधत होता. इतर लोकांच्या द्वारे संधी शोधत होता की येशू कुठेतरी अडकेल, कुठेतरी येशू चुकल. परंतु येशू कुठेही चुकला नाही. कुठेही सैतानाला येशूने वाव दिला नाही. म्हणून इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 27 वचनामध्ये असं लिहिलंय, आणि सैतानाला वाव देऊ नका. वाव देऊ नका. सैतान आम्हाला देवाची आज्ञा कधीच पाळू देणार नाही. उत्पत्ती जर आपण पुन्हा एकदा जर बघितलं की सैतान कशा प्रकारे देवाच्या कार्याला विरोध करीत आलाय. देवाच्या योजना पूर्ण होऊ नये म्हणून सैतान त्या योजना हाणून पाडण्याचा तो पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीपासूनच तो करीत आलेला आहे. आणि त्यापैकी काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं आदाम आणि हवेचं उदाहरण. आदाम आणि हवेने देवाची योजना त्यांच्या जीवनात, आदाम आणि हवेच्या जीवनात पूर्ण होऊ नये म्हणून सैतानाने त्यांना भुरळ घातली. सैतानाने देवाची आज्ञा मोडण्यासाठी भाग पाडली आणि ते देवापासून दूर गेले. देवाची आणि त्यांची सहभागिता ही तुटली गेली. आणि म्हणून त्याच्याबद्दल रोमकरास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पहिला अध्याय, रोमकरास पत्र याचा 1ला अध्याय 21 वचन, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनाने शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी आदलाबदल केली. त्यांनी देवाला ओळखून सुद्धा त्यांचं मन इतकं अंधकाराने भरून गेलं की ते इतर गोष्टींमध्ये देव शोधू लागले. मग पुष्कळ लोक आहेत जगामध्ये, प्रभूमध्ये येतात, प्रभूकडे येतात, प्रभूच्या आज्ञा पाळतात काही दिवस आणि देवाचं कार्य त्यांच्या जीवनामध्ये होतं. आणि नंतर हळूहळू जुने ज्यावेळेला ते होत जातात त्यावेळेला ते आज्ञा मोडत जातात आणि आज्ञा मोडत गेले की सैतानाला वाव मिळतो आणि मग सैतानाला वाव मिळायला लागले की त्यांच्या जीवनात देवाचं कार्य घडत नाही आणि मग ते असतच चुका करत राहतात. मग चला ह्या पास्टरांकडे काय फरक नाही पडत, इथं काय आता बरेच दिवस झालं आपण प्रार्थना करतोय, सगळ्या गोष्टी करतोय आणि आपल्या जीवनात कार्य होत नाही. चला मग दुसऱ्या चर्चमध्ये, चला त्या चर्चमध्ये, तिथं जातात, तिथं काही दिवस थांबतात, परत ते चर्च सोडतात, परत तिसऱ्या चर्चमध्ये जातात आणि अनेक ठिकाणी ते फिरत राहतात. अनेक लोक आता सध्या सगळं बंद आहे नाही का, आता सगळं बंद आहे.
मग चर्च नाही तर मग मोबाईलवरून कुठून तरी कुणाचा तरी नंबर शोधणार, मग ह्या पास्टरांचा नंबर शोध, त्यांना पास्टरांचा नंबर शोध, ह्याचा नंबर शोध, आणि मग ह्याला कॉल कर, ह्याच्याकडून नाही फरक पडला की त्याला कॉल कर, त्याच्याकडून फरक नाही पडला की ह्याला कॉल कर, आणि ते असेच फिरत राहतात. पण त्यांच्या जीवनामध्ये देवाचं कार्य घडत नाही घडत. म्हणून प्रभू म्हणतो की देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचं गौरव केलं नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत. ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. ते स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले. ही जी स्थिती निर्माण होते मूर्खता बनण्यासाठी, स्वतःला शहाणे समजण्याची, ही स्थिती सैतानाला वाव दिल्यामुळे घडते. म्हणून कृपया देवाची इच्छा आमच्या बाबतीत ही आहे की आम्ही देवाच्या योजना आमच्या जीवनात पूर्ण व्हाव्यात. आम्ही सैतानाला वाव देऊ नये, सैतानाला कधीच वाव देऊ नये. दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगायचं, काईन आणि हाबेल, त्याचं पण उदाहरण आम्हाला उत्पत्तीचा 4था अध्याय आणि 48 वचन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की कसं सैतान देवाची योजना पूर्ण हाणून पाडण्याचा तो प्रयत्न करीत आहे. 4था अध्याय 8वं वचन. मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. कायनाने आपल्या भावाला ठार केलं. का ठार केलं? कारण देवाने हाबेलाचं अर्पण मान्य केलं आणि कायनाचं अर्पण मान्य नाही केलं. आणि ह्यामुळं आम्हाला पाहायला मिळतं की कायनाने आपल्या भावाच्या बद्दल मनामध्ये राग ठेवला आणि नंतर तो राग इतका वाढला की त्याने आपल्या भावाला ठार केलं. देवाची योजना सैतान कशी हाणून पाडण्याचा तो प्रयत्न करत आहे. जास्त मी स्पष्टीकरण नाही देणार, परंतु तुम्हाला ते उदाहरण देत आहे की कसं सैतान देवाच्या कार्याला अडचण पडत आहे. त्याच्यानंतर निर्गमनाचं पुस्तक 1 अध्याय आणि 8 ते 14 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते, इस्रायल लोक ज्यावेळेला मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते त्यावेळेला सैतानाने कशी योजना आखली की सैतान इस्रायल लोकांचा नाश करण्यासाठी. निर्गमनाचं पुस्तक 1 अध्याय 8 वचनापासून पुढे. योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकास म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत, तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यास जेरीस आणावे या हेतूने त्याच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकदम नेमिले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठाराची नगरे बांधली. बघा काय झालं की ज्यावेळेला इस्रायल लोकांची संख्या वाढत गेली त्यावेळेस सैतानाने त्या राज्याचा ताबा घेऊन त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. का तर देवाची योजना जी आहे भविष्यामध्ये ती पूर्ण होऊ नये म्हणून. आणि त्यासाठी सैतानाने एवढ्या वेळेस तो थांबला नाही. तर पुढे काय लिहिलंय आपण वाचूया. पण जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशजांचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशजा पासून सक्तीने काम घेऊ लागले. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्या शेतात तऱ्हेतऱ्हेची कामे करावयास लावीत. आपल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला, कारण ही सर्व कामे मोठ्या सक्तीची असत. खूप त्रास द्यायला लागला नाही का सैतान या राज्याच्या द्वारे की त्यांची संख्या वाढू नये म्हणून किंवा त्यांना त्रास देवा, सतत त्रास देण्यासाठी. परंतु इथं एक शब्द मला खूप आवडतो की पण जो त्यांनी त्या जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. सैतानाला जर आम्ही वाव नाही ना दिला
तर सैतानाने किती त्रास देऊ द्या तुमच्या जीवनामध्ये, किती प्रॉब्लेम आणू द्यात तुमच्या घरातल्या लोकांकडून, शेजाऱ्यांकडून, कुणाकडून आहे, तुम्ही शांत राहा. तुम्ही शांत राहा. देव तुमची अधिक आणि अधिक वृद्धी करत आहे. देव तुमची अधिक आणि अधिक वाढ करत आहे. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण देव तुमच्या सोबत आहे. फक्त सैतानाला वाव देऊ नका. त्याच्यानंतर आम्ही पुष्कळ उदाहरण पाहतो की येशूचा जन्म ज्या वेळेला होणार होता त्यावेळेला हेरोद राजाच्या द्वारे येशूचा जन्म होण्या म्हणून किती अडखळ आणलं. आपल्याला बरेचशे गोष्टी पाहू शकतो आपण. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो की येशूला सैतान जन्मल्यापासून मरेपर्यंत सैतानाने येशूला सोडलं नाही. नेहमी तो संधी शोधत होता, पण आपल्या प्रभूंनी मात्र सैतानाला संधी दिली नाही. आज मला प्रेरणा तुम्हाला या वचनांपासून सावध करायचं आहे की सैतानाला तुम्ही संधी देऊ नका. कारण सैतानाला एकदा का संधी मिळाली ना, तो आपलं कुटुंब पूर्णपणे नष्टच करण्याचा प्रयत्न करतो. प्रामाणिक देवाशी राहा, विश्वासू राहा, प्रामाणिकपणे देवाच्या आज्ञा पाळा. जगातलं सुख हे आमच्यासाठी महत्वाचं नाही. आम्हाला प्रभूमधलं सुख मिळवायचं आहे. प्रभूची शांती आम्हाला मिळवायची आहे आणि ते आम्हाला फक्त प्रभूमध्येच मिळणार आहे. आज या सकाळच्या वेळेला मी प्रभूमध्ये तुमच्या मनापासून आभार मानतो की तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात आणि मला विश्वास आहे की तुम्हाला हे वचन समजत आहे. सैतानाला वाव देऊ नका. पुष्कळ लोक आज आपण पाहतोय आपल्या अवतीभोवती की जे येशूमध्ये होते, प्रभूमध्ये होते, त्यांनी सैतानाला वाव दिला आणि त्यांचं जीवन पूर्ण नष्ट होत चाललंय. पुष्कळ प्रॉब्लेम मध्ये, पुष्कळ संकटामध्ये, खूप त्रासामध्ये. म्हणून जे पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्हाला पेत्र पुन्हा एकदा सावध करत आहे आणि तो म्हणत आहे की सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की तुमच्या जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आज जगामध्ये पुष्कळ बंधुवर्ग, पुष्कळ देवाचे लोक दुःख भोगत आहेत, त्रासात आहेत, संकटामध्ये, अडचणीमध्ये, आजारांमध्ये. का तर त्यांनी सैतानाला वाव दिल्यामुळं, ते सावध न राहिल्यामुळं सैतानाने त्यांना फसवलं. परंतु ते देवाची आज्ञा मोडतच गेले. सैतान आम्हाला आज्ञा मोडायला भाग पाडील, परंतु आम्हाला ठरवायचं आहे की देवाची आज्ञा पाळायची का नाही पाळायची. हनन्या सफऱ्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, यहूदा इस्करियोतचं उदाहरण तुम्हाला दिलं आणि बरीचशी उदाहरणं मी तुम्हाला दिली की सैतान कशा प्रकारे आम्हाला देवाची आज्ञा पाळू देणार नाही किंवा देवाची योजना आमच्यासाठी पूर्ण होऊ देणार नाही. देवाने तुम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवलंय, देवाने तुमचं भविष्य काळ आशीर्वादित बनवण्याचं ठरवलंय, परंतु ते पूर्ण होण्यासाठी आम्हाला देवाच्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे आणि सैतानाला वाव आम्हाला द्यायचा नाहीये. देवबाप करो ही सर्व वचनं आपल्या प्रत्येकांसाठी आशीर्वादित करू. आपण यावेळेला प्रार्थना करूया. आपण सर्वांनी आपले डोळे बंद करू. आपले डोळे बंद केले असताना आज विचार करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सैतानाला कुठं वाव तर देत नाहीये, संधी तर देत नाही ना. तुमची आत्मिक स्थिती कशी आहे? तुमच्या कुटुंबामध्ये पुष्कळ समस्या आहेत काय? पुष्कळ प्रॉब्लेम आहेत काय? दुःखी आहात काय? निराशेमध्ये आहात काय? संकटामध्ये आहात काय? हा पण विचार करा की आपण सैतानाला वाव तर देत नाही ना. आपण जाणून बुजून देवाची आज्ञा तर मोडत नाही ना. नक्की प्रियानो, देवाच्या लोकांनी याचा विचार करा, कारण सैतान हा आम्हाला कधीच देवाची आज्ञा पाळू देणार नाही. तो नेहमी टपलेला असतो. जसं सैतान येशूला संधी मिळेपर्यंत सोडून गेला, तसंच सैतान आमच्याकडून पण संधी शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्ही कुठेतरी आज्ञा मोडावी म्हणून, देवाच्या आज्ञेपासून आम्ही बाजूला व्हावं म्हणून. तुम्ही सैतानाला वाव देऊ नका, संधी देऊ नका. म्हणजे देवाचा आशीर्वाद इतका तुमच्या जीवनामध्ये येईल की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वादित परमेश्वर करेल. हालेलुया जीसस. देवाचं वचन सांगते की जो परमेश्वराचं भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य आहे. त्याची संतती
पृथ्वीवर पराक्रमी होईल. देवाच्या लोकांना, तुमची संततीला जर तुम्हाला पराक्रमी बनवायचं आहे, तुमच्या लेकरांना आशीर्वादित बनवायचं आहे, तुमच्या लेकरांना या जगामध्ये विजयी बनवायचं आहे, तर आजच आम्हाला आमच्या चुका दुरुस्त करायच्या. जर तुम्ही सैतानाला वाव दिला असेल तर बाजूला निघा, त्याच्यातून आज्ञा मोडायचं सोडून द्या आणि आज्ञा पाळायला सुरुवात करा. देवाला शरण या, पश्चाताप करा. जसं पेत्र चुकला, सैतानाला त्याने वाव दिला, परंतु त्याने पश्चाताप केला आणि देवाकडे आला आणि देवाने त्याच्याद्वारे अद्भुत कार्य करून घेतलं, अद्भुत कार्य करून घेतलं. आज आम्ही त्या पेत्राप्रमाणे प्रभूला शरण येऊया. मला खात्री आहे की देवाचं वचन आज तुम्हाला समजलेलं आहे. देव बाप्पा, या सर्वांवर तुझी कृपा सदैव राहू दे प्रभू. या सर्वांवर तुझा दैवी हात सदैव राहू दे परमेश्वर बाप्पा. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी प्रभू तुझी कृपा तू त्यांना दे. सैतानाला वाव देऊ नये, तर वचनाचं पालन करण्यासाठी तू त्यांना मदत कर. तुझी दैवी कृपा या सर्वांवरती सदैव राहू दे. जे आज या प्रार्थनेच्या द्वारे जोडले गेलेले आहेत त्या सर्वांना आशीर्वादित कर. त्यांच्या इच्छा मनोकामना तू पूर्ण कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव ही सदा सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि तदेव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची गोड आणि प्रेम सहभागिता आणि त्याचं मार्गदर्शन या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये जोडले गेलेले आहेत त्या सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत सदोदित असो. आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो.